सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. मी माधवराव कुतवळ, काँग्रेस पक्षाचा मोस्ट सिनियर कार्यकर्ता. यापूर्वी तुळजापूरमध्ये राजकीय भांडणं मारामाऱ्या झाल्या, परंतु ज्येष्ठ माणसांनी येऊन मर्यादेच्या पलीकडे त्या गोष्टी वाढू दिलेल्या नाही. परंतु काल मंगळवार दिनांक 16/12/2025 सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत या शहरात भाजपच्या कार्यकर्त्याकडून जीवघेणी हत्यार, कोयते, रिव्हॉल्वर, विशेषतः महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे 21 तारखेला निवडून येणार आहेतच, त्यांच्या घरापाशी जाऊन एका स्कूटरवर, एका मोटरसायकलवर 3 लोक येऊन अशा प्रकारची दहशत पसरवायचा प्रयत्न झाला. निमित्त शून्य होतं. त्या निमित्तातून संभाव्य पराभूत होणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला दहशत पसरवायची होती. म्हणून काल दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातल्या विशिष्ट भागात, लोहिया परिसर, गोलाई चौक, आमचे उमेदवार अमर मगर यांचं निवासस्थान आणि सोलापूर धुळे हायवे रोड 2 तास हा गोंधळ चालत होता. 2 तासात एकही पोलीस आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. मग याला काय म्हणायचं? पोलिसाची संधान बांधून झालेला कालचा गोंधळ राडा होता का या घटनेवरून पोलीस अनभिज्ञ होते? या ठिकाणी आम्ही आमच्या काळात एसडीपीओचंही ऑफिस उघडलेलं आहे. आता 2:30 वाजले. काल 4 ते आज 2:30 वाजेपर्यंत मुख्य गुन्हेगार सापडलेला नाही. डीवायएसपी भाजपच्या बाजूने सिंगल तक्रार दिली तर लवाजमासहित हजर असतात, पण कालपासून एवढा प्रचंड दहशत तुळजापुरात असताना डीवायएसपी रजेवर आहे.
का जाणून बुजून आलेले नाहीत, का त्यांच्यावर राजकीय सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, हा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी. आमचं आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कारण तेच गृहमंत्री आहेत, आणि तुळजापूरचे आमदार जे भाजपचे आहेत, वास्तविक आमदाराचं कर्तव्य आहे की असा मृत्यूची झुंज खेळणाऱ्या तरुणाशी आणि त्याच्या कुटुंबियाशी कुठल्याही प्रकारचा आमदारांनी संपर्क केलेला नाही. मग त्यांचा या राड्याला, या दहशतीला पाठिंबा होतो का काय, असा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी या ठिकाणी काँग्रेसचे आमदार होते, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, पण अशा प्रकारच्या घटना ते समोर येऊन मिटवीत होते. पण या तालुक्याच्या आमदारचा अजूनही या घटनास्थळावर येण्याचा मानस दिसत नाही. मी आपल्या मार्फत त्यांना सांगू इच्छितो, आम्ही महात्मा गांधींच्या, पंडित नेहरूच्या शांततावादी पक्षाचे आहोत. आमचे मित्र पक्षही शांततावादी विचारसरणीचे आहेत, महाविकास आघाडीचे. प्रतिकार आम्हालाही करायला येतो. परंतु कालपासून आमचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे इथं आहेत, शरद पवार गटाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील इथंच आहेत, शिवसेनेचे उद्धवराव ठाकरे, शिवसेनेचे श्री सुधीर कदम इथंच आहेत, आमचे विजयी होणारे संभाव्य उमेदवार अमर मगर इथंच आहेत, माझे दुसरे सहकारी काँग्रेस पक्षाचे भाऊबंजी याच ठिकाणी आहेत. कुठल्याही पोलीस खात्याच्या माणसांनी आणि लॉ ऑर्डर सांभाळणाऱ्या तहसीलदारांनी या ज्येष्ठ लोकांशी संपर्क केलेला नाही. आम्ही वयस्कर असू, पण तरुण मंडळी आमच्याकडेही प्रचंड आहे. त्यांचा जर हा अन्याय बघून, ही दडपशाही बघून वैचारिक उद्रेक झाला, याला जबाबदार कोण? हे माननीय आमदार राणा पाटलांनी सांगणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशन मध्ये फोन येत होते असं मला निरोप मिळत होता आमदारांची, कारण विधानसभेचं अधिवेशन मागच संपलं 2-3 दिवसापूर्वी. उलट शिवसेनेचे आमदार उभाटाचे, माझ्या माहितीप्रमाणे कैलास पाटील काल या ठिकाणी येऊन गेले, शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पण या तालुक्याचे भाजपचे आमदार राणादादा, आता माझ्यासमोर मी त्यांचं बारसं खाल्लंय, पण तरीही त्यांना दादा म्हणतो, कारण लोकांनी त्यांना
कशा का पद्धतीने असे ना ते निवडून आलेले आमदार आहेत. सहनशीलतेचा मर्यादा असतात. यापुढे महाविकास आघाडी करून अशी जर घटना भाजपवाल्याकडून घडली तर सहन केली जाणार नाही, त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. एवढंच. मी एक ज्येष्ठ कार्यकर्ता, 61 वर्ष मी राजकारण करतोय काँग्रेस पक्षाचं. आज माझं वय 77 वर्ष आहे आणि माझ्या आयुष्यातला तुळजापूर तालुक्यातला किंवा तुळजापूर शहरातला हा पहिला प्रसंग आहे. आजही त्या 2 रिव्हॉल्वर कलेक्ट झालेले नाही आहेत. आजही ज्या कोयत्यानी वार केले तो कोयता हस्तगत केलेला नाही आणि काल 4 ते आज 3 वाजेपर्यंत पोलीसची काय ऍक्शन झाली आम्हाला त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. तर पोलिसांनाही आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो, बाबळी इथल्याच आहेत, बोरी इथल्याच आहेत, कुठली बोरं आंबट आहेत, कुठल्या बाबळीला काटे आहेत, या सगळ्या गोष्टी 61 वर्षाच्या अनुभवात मला आणि आम्हाला सर्वांना आलेल्या आहेत. शेवटचं निवेदन करतो आमदारांना, पोलीस अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, सब डिव्हिजनल ऑफिसरना, तहसीलदारांना यांनी जातीने लक्ष घालून गुन्हेगाराला जेलमध्ये टाकल्यावरच हे वातावरण शांत होणार आहे. एवढे बोलून मी माझं निवेदन संपवतो. भांडणाची सुरुवात कशामुळे झाली? 4 पासून 6 वाजेपर्यंत हा गोंधळ चालू होता. अमरभाई बोलतो आता. अमरभाई स्वतः मी सांगितलं का 2 तास हा गोंधळ चालू होता शहरात. इकडे घेऊ का? माईक लावा लागतो. मी अमर अशोकराव मगर. मी काल महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. माझे नातेवाईक, माझे जावाई आणि माझ्या व्याहींच्या नावाने एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे आणि तिनं नवदुर्ग तुळजापूर हा रस्ता विकसित करण्याचं काम घेतलं आहे. हे काम त्यांनी गेल्या वर्षी घेतलंय. आज ते काम पूर्णत्वाकडे येत आहे. काल तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे PA जयेश कदम व इथील स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू गंगणे व त्यांचे सहकारी यांनी त्या कामावर जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना शिवीगाळ करून कामाबद्दल चौकशी केली. वास्तविक ह्या माणसांचा ह्या कामाशी काही संबंध नाही. कुठं तर आम्हाला छेडायचं म्हणून त्यांनी आमच्या नातेवाईकांच्या कंपनीवर आरोप करायचा प्रयत्न केला. काम चांगलं का निकृष्ट हे ते डिपार्टमेंट आणि तुम्ही जाणता. काम किती फास्ट झालंय आणि काय क्वालिटीचं झालंय त्याच्याकडे त्या कामावरती 5 वर्षाचा त्यांचा देखभाल आहे. त्याच्यामुळे त्यांनी काम चांगलंच केलं आहे. त्याच्याबद्दल गावातली जनता समाधानी आहे. त्याचा कुठेतरी पुटसूळ त्यांच्या पोटामध्ये उठला आणि त्या कामावर आम्हाला कुठेतरी छेडायचं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. काल दुपारी 4च्या दरम्यान आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आलो. आम्ही विनंती केली त्यांना. भांडणं सोडवले, भांडणं मिटले. आम्ही एक माहितीसाठी जाण्यासाठी धीरजभाई यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. काय कार्यकर्त्यांचा गावातल्या फोन आला की गुंड प्रवृत्तीचे गावातील जे मुलं आहेत ते एकत्र येऊन हातात कोयते बंदूक घेऊन तुमच्या घराकडे जात आहेत. आम्ही लगेच
मी धीरज पय्या पाटील, दिग्विजय पाटील, कैलास पाटील आम्ही इथं बसलो होतो. आम्ही सगळेजण आमच्या घरापाशी गेलो. 1 मिनिटामध्ये जवळपास 9-10 गाड्यावरती एक 25 तरुणांचा ग्रुप तिथं आला. एक 5-6 कोयते, एक 70, 2 रिव्हॉल्वर असं त्यांच्या हातात हे हत्यारे होती. आज तुळजापूरची परिस्थिती बिहारसारखी झाली. आपण ऐकून होतो. आज आचारसंहितेच्या वेळेस जे परवानाधारक जे शस्त्र आहेत ते आपल्याला सबमिट करावं लागतात. आणि 2 बंदुका घेऊन डायरेक्ट गाडीवर ते धारदार शस्त्र हाताने नाचवत म्हणजे गावात एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न करून ते आले होते. आमच्या घरासमोर आल्या आत्ता अण्णा म्हणले तसं आत्तापर्यंतच्या तुळजापूरच्या राजकीय इतिहासामध्ये खूप भांडणं झाली. वैचारिक हे विधवे आहेत, भांडणंही झालीत. पण ते कुठपर्यंत होते? एक लिमिट पर्यंत, जिथं मॉब नाही यायचे, एकमेकावर भांडणं करायचे, निघून जायचे आणि विषय संपायचा. पण आमच्या घरावरती आज माझी 75 वर्षाची आई तिथं राहते. माझा भाऊ एकटा आहे. तिथं त्याने हल्ला करायचा प्रयत्न केला. धीरज भाईंनी, दिग्विजय पाटलांनी, मी त्यांना विनंती करून तिथून पाठवलं. माझा चुलत भाऊ कुलदीप दिलीपराव मगर हा लातूर रोडून त्याचं घर एसटी कॉलनीमध्ये आहे. तिकडे जात असताना त्याला एकट्याला पाहून त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या ठिकाणी 2 रिव्हॉल्वर मधून त्यांनी फायर केलं. त्याचे ते बुलेट तिथं सापडल्यात. काल फॉरेन्सिक लॅबने त्याची तपासणी केली आहे. माझी आपल्या मार्फत तुळजापूर तालुक्याचे आमदार, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना एवढीच विनंती आहे, हे तुळजापूर गाव जे आहे ते एक शक्तीपीठ आहे. आतापर्यंत ह्या शक्तीपीठामध्ये असा प्रकार घडलेला नव्हता. हा प्रकार त्यांच्या समर्थकांनी केला आहे असा आमचा आरोप आहे. त्यांच्या समर्थकांनी हा 100% केला आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांनी जवळ घेऊ नये. कारण तुळजापूरची पहिल्यापासून परंपरा आहे, अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला खड्यासारखं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. ह्या तुळजापुरात फक्त इथला नागरिकच राहत नाही, तर तुळजापूरमध्ये दररोज लाखो संख्येने भाविक येतात. काल त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. आपण पाहतोय गेल्या 2-3 महिन्यापासून तुळजापूर शहराची खूप बदनामी होतीये. तालुक्याच्या आमदारांनी परवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की शहराची बदनामी होते. शहराची बदनामी कुणामुळे होते हे तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे. आम्ही वैयक्तिक आमचं सांगायचं, जसं अण्णांनी सांगितलं, हे आम्ही पहिल्यापासून राजकीय घरामधली माणसं आहोत. आतापर्यंत आमच्यावरती इथं बसलेत समोर त्यांच्यावरती एक सुद्धा गुन्हा दाखल नाही. आमचा राजकीय वारसा जवळपास 50-55 वर्षाचा आहे. आमच्या त्या समोर बसलेल्या कुणाच्याही कुटुंबावर अद्यापर्यंत आरोप नाहीत. एवढं असताना सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांना कुठंतरी ह्या गावामध्ये दहशत निर्माण करायची आहे. आम्ही 100% त्यांना ह्या दहशतीला आम्ही हे घाबरणारे नाहोत. आम्ही ठामपणे ह्याच्या विरोधात, खंबीरपणे ह्याच्या विरोधात राहणार आहोत. कारण आम्ही इथल्या येणाऱ्या तुळजापूरच्या नागरिकांचंच नाही, तर येणाऱ्या भाविकांचं संरक्षण करायचं काम आमच्यावर आहे. आणि ह्या माध्यमातून आपणासही विनंती आहे, ह्या ज्या काही गोष्टी अनागोंदी इथं चालू आहेत त्या तुम्ही चव्हाट्यावर आणावं. दोषींना योग्य न्याय द्यायचं काम आपल्या मार्फत आपण पार पाडावं, एवढी विनंती करतो. मी माझं निवेदन संपवतो. काल तुळजापूर शहराला काळिमा फासणारी घटना घडली. किरकोळ बाचाबाचीचं रूपांतर या ठिकाणी कोयते, तलवारी आणि रिव्हॉल्वर पर्यंत गेलं. तुळजापूर शहराची प्रतिमा
मलिन करण्याचं काम भाजपा उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू गंगणे आणि त्यांच्या सहकार्याने केलं. भांडण मिटलेलं असताना सुद्धा काही लोकांनी उचकटून काढून या ठिकाणी आमच्यासारख्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन हल्ला करण्याची मजल त्यांची गेलेली. आज सत्तेचा माज, पैशाची मस्ती आणि त्यांना वरदहस्त कोणाचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज त्यांना भाजपसारख्या एखाद्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली जे ड्रग्ज मधले आरोपी आहेत. आज ह्या ड्रग्ज मधल्या आरोपींमध्ये हा मूळ उमेदवार असताना सुद्धा आणि आजचे कालचे सुद्धा जे काही आरोपी आहेत हे त्यातलेच आहेत. आज FIR च्या माध्यमातून तुम्हाला सामोरे येईल असते, परंतु ह्या लोकांनी जो काही हल्ला केलेला आहे त्याचे CDR तपासून मला वाटतं की यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि हा मास्टर माइंड जो आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे. आज काही जणांशी संगनमत करून, पोलिसांची संगनमत जर करून यांनी गुन्हे दाखल नाही केले तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करू. आज तुळजापूरची तर प्रतिमा मलिन बदनाम करण्याचं काम हे भाजपवालेच या ठिकाणी करत आहेत, परंतु नाहक बदनामी आमच्यावर घालत आहेत. आज या घटनेला जबाबदार कोण, ह्या इथल्या आमदारांना, राणा पाटलांनी उत्तर देणं गरजेचं आहे की कोण पोचतंय तुम्हाला. काल SP मॅडम कडे भाजपचे किती पदाधिकारी गेले की हे करण्यासाठी, त्यांना मॅनेज करण्यासाठी. ह्याचं उत्तर सुद्धा ह्या आमदारांनी देणं गरजेचं आहे. मला वाटतंय की आज जे काही षडयंत्र महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे, मला वाटतं महाविकास आघाडीच्या विरोधात जे काही षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही एक वेळ शांत बसू, पण पुढील वेळेस आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर जसाच तसं उत्तर देण्याचं सुद्धा आमच्याकडे धाडस या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून, जिल्हाध्यक्ष काँग्रेसचा म्हणून आज आम्ही सर्वजण करत आहोत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय जर नाही मिळाला तर रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू. काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आम्ही मगाशीच सांगितलं, आज स्वतः उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितलं की 4 वाजता किरकोळ बाचाबाची झाली त्या कामावरून. 4 ते 6 2 तास, नाही 4 ते 6 2 तास म्हटले ते. नाही 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत नाही ना काही सगळं ह्याच्यात माझे चुलत भाऊ कुलदीप मगर यांच्या डोक्यावरती 2 वार झाले. जवळपास 35 ते 36% त्यांना पडले. जखम खोलवर गेली, त्याच्यामुळे ते ICU मध्ये ऍडमिट आहेत. मान्यवर एक झालाय. हो, तक्रार दाखल झाली की काल तक्रार दाखल झाली आहे. जे त्या घटनास्थळी होते शेखर गंगणे, सागर गंगणे, सूरज साठे, चेतन शिंदे यांच्यावरती त्यांनी तक्रार दाखल केली आहे. आमच्या घरावरती हल्ला झालाय. आज आम्ही पण त्या विचारात आहोत की आम्ही तक्रार दाखल करणार, कारण त्याचे CCTV फुटेज आज जे पेपरला आलेत ते माझ्या घराच्या समोरचेच फोटो आले आणि त्यांचं मागचं मास्टर माइंड. त्याच्यामुळं षडयंत्र हे जे राजकीय, काल जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्यांचा पराभव त्यांना स्पष्ट दिसत आहे. त्याच्यामुळं कुरापत काढून भांडणं करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना पराभव पचनी पडणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी हे करतात. सर, तुम्ही म्हणले होते की पोलीस स्टेशन मध्ये फोन वाजत होते, ते नेमके फोन कोणाचे होते आणि पोलिसांवर काय दबाव होता? फोन कुणाचा असेल मला PI ने आम्हाला सांगितलेलं नाही, पण PI
फोनवर आदरार्थी बोलत होते, त्याचा अर्थ काय घ्यायचा? मी स्वतः तो फोन चालू असताना त्या केबिन मध्ये होतो. फोन आला आणि जे आपले पीआय आहेत ते इतंभूत माहिती त्या समोरच्या व्यक्तीला देत होते. फोन कोणाचा होता हे मलाही माहित नाही, परंतु आता अण्णांनी म्हणलं तर अतिशय आदरानं आणि तिकडून विचारलं गेलं हे कार्यकर्ते कोण आहेत, त्यांनी इकडून उत्तर दिलं हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांची फिर्याद दाखल करून घेतली का? मी अजून त्यांना बाहेर बसविलंय, त्यांना आत घेतलेलं नाही. मी त्यांची थोड्या वेळानं फिर्याद घेतो करतो. आणि इथली जी इतंभूत माहिती होती ती फोनवरती दिली जात होती. म्हणजे कुणातरी उच्च जे त्यांचे कोण नेते मंडळी वगैरे असतील त्याला ती फोन होत होता. आणि तुळजापूर शहरामध्ये कसल्याही प्रकारचं ज्याला काय पोलिसांचा धाक या लोकांवरती, जे गुंड वगैरे जे लोक आहेत यांच्यावरती कसल्याही प्रकारे या पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्याच्यामुळं तुळजापूर शहरामध्ये न्याय मिळेल पोलिसांकडून हा दुरापास्त झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक सांगतो, माझा जे नंबर घ्या. काल मुंबईमधल्या एक थोडस वेगळं प्रकरण आहे. मुंबईमधल्या 5 महिलांनी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये किती धिंगाणा म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या न्यायासाठी काय काय केलं. माझा नंबर घ्या, मी सगळी त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो. त्या महिलांनी म्हणजे 96 04 97 26 10 म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय? त्या महिलांनी ओरडून सांगत होत्या, अरे काय हे तुळजापूर मधलं पोलीस स्टेशन. म्हणजे या प्रसंगाच्या अनुषंगाने आहे म्हणून मी सांगायला लागलो की ही पद्धत असती का, ही वागणं आहे का? त्या मुंबईच्या माणसाला तसला वाईट अनुभव आला तुळजापूरमध्ये. आणि यापूर्वीही अनेक आम्हाला निवडणुकीमध्ये याच्यावर आणि आम्हाला या तुळजापूर पोलीस स्टेशन कडून इथले जे डीवायएसपी आहेत किंवा इथले पीआय आहेत यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या महाविकास आघाडीकडून या प्रकरणाला अतिशय म्हणजे त्या न्याय पद्धतीनं आणि लोकशाहीच्या परंपरेप्रमाणे जे काय आम्हाला टक्कर द्यायची ते आम्ही देत राहणार. जखमीने जबाब दिलाय का आणि पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय का? हो, जखमींनी का सकाळी जबाब दिला. त्याला काय वाटतं मास्टर माइंड कोण आहे? त्याच्या मग दुपारी ज्या वेळेस हे सगळं प्रकरण घडत असताना त्या ठिकाणी जयेश कदम त्या ठिकाणी आले. त्यानंतर जयेश कदम यांना विचारलं की तुम्ही काय नॅशनल हायवेचे ऑफिसर आहात का, हे कामाची चौकशी करण्यासाठी आलात तुम्ही. त्यानंतर जयेश कदम बरोबर पिटू गंगणे आणि अन्य सहकारी त्यांचे होते. त्यावेळेस ऋषी मगरान त्यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळेस आम्ही सर्वजणच तिथे जाऊन ही बाचाबाची आणि त्यांची काय भांडण झालं होतं ते मिटवण्याचा प्रयत्न केला. मिटवून सगळेजण जिकडे तिकडे घरोघरी गेलो. आम्ही ऑफिसला येऊन बसलो. तेवढ्यात फोन आला की 20-25 मुलं या ठिकाणी कोयते आणि रिव्हॉल्वर घेऊन ऋषी मगर यांच्या घराकडे चालले आहेत. मग आमचं कर्तव्य की आम्ही सगळेजण तिथं जाऊन उभारलो. त्यांच्या हातातल्या कत्त्या वगैरे त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळं दिसतायत. रिव्हॉल्वर पण सूरज नन्नूसाठीच्या डाव्या हातात दिसतीये. त्यांनी फायर केलेलं पुढंच थोडं विठाई हॉस्पिटलच्या तिथं जाऊन कुलदीप मगर ज्या वेळेस स्कूटीवर येत असताना त्याच्या तोंडावर पाणी मारलं यांनी. आणि ही सर्व मंडळी मला वाटतंय की नशेत होती आणि ह्यांना ड्रग्सची नशा आणि दारूच्या नशेमध्ये काहीच कळत नव्हतं. मला वाटतंय की त्या ठिकाणी त्यांनी रिव्हॉल्वर लावली, एक रिव्हॉल्वर फायर केली. त्यावेळेस त्या कुलदीप मगरला वाटलं की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का. तो म्हणाला की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस एकानं मागून त्याला मारहाण केली, म्हणजे कोयता मारला. जवळजवळ 2 ते 3 वार झाले आणि त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिकडून ऋषी मगर यांच्या घराकडनं अमरभाई यांच्या घराकडनं पळत आलं त्यावेळेस पोलिसाची गाडी आली. त्यावेळेस कुलदीप मगरनं 2 जणांना पकडून ठेवलं होतं त्या मारहाणीच्या काळामध्ये. ते 2 मुलं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. ह्याच्यावरून कळतं की दुपारची बाचाबाचीच्या कारणावरून ह्या मुलांना उचकवून या ठिकाणी भांडण करण्यास लावण्याला हे मास्टर माइंड विनोद पिटू गंगणे आहे. रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे 2 कोण एक नाव सांगितलं. रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे आणि किती राऊंड फायर झाले? 2 राऊंड फायर झाले. एक तर आता तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये कळेलच ते, कारण की विठाई हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी या ठिकाणी हे केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यावरनं सगळ्या माहिती ह्या चौकशीत पुढे येतील. नक्कीच या ठिकाणी कोण फायर केलंय, कारण की आम्ही ह्या बाजूला होतो सगळेजण.
पण ज्यावेळेस फायरचा आवाज आला त्यावेळेस आम्ही पळत सुटल्यानंतर त्या ठिकाणी ते पोलीस आल्यामुळे ते बरेचसे पळून गेले. तर नक्कीच आरोपी या ठिकाणी सापडते.